नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, अष्टमी संपूर्ण संस्कृतम अमोदः या पुस्तकातून आज आपण आपल्या या पाठाचा राष्ट्रभक्ती या पाठावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण उपकारस्य स्मरणम याचा भाषाभ्यास पाहिला होता। या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रभक्ती नावाचा जो पाठ आहे तो पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रभक्ती नावाचा जो पाठ आहे तो पाठ आपण आज अभ्यासूया। तर एका शब्दाचा आपण अर्थ इथे करणार आहोत आणि त्याचा अर्थ पण इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया। अथ कोफी यात्रिकः, कोणी एक यात्रिकः म्हणजे यात्री, प्रतिदिनं रेलयानेन यात्रां करोति स्म। प्रतिदिनं म्हणजे प्रत्येक दिवशी, कोणता तरी एक यात्री प्रतिदिनं म्हणजे प्रत्येक दिवशी रेल्वेने यात्रा करत असे। मग यात्रा करत असताना काय झालं की एकदा तस्यैव पृष्ठतः दीर्घासने, एकदा त्याच्या पृष्ठतः म्हणजे पाठीमागे, दीर्घासने लांब आसनावर एक छात्रा म्हणजे मुलगी उपाविशत म्हणजे बसली होती। मग ती मुलगी बसली होती, तर मग काय झालं बघा, आपण पुन्हा एकदा थोडंसं मग बसल्यावर काय झालं बघा, अकस्मात सा शालास्यूतम उद्घाट्य, आणि अचानक तिने शाळेची बॅग उघडली आणि शाळेची बॅग उघडून सूची तथा सूत्रम स्वीकरोत, सूची म्हणजे सुई आणि सूत्रम म्हणजे दोरा, स्वीकरोत म्हणजे बाहेर काढले। यात्रिकः कुतूहलेन ताम पश्यति स्म, आणि जो यात्री होता, यात्रिकः जो प्रतिदिवस रेल्वेने प्रवास करत होता, तो कुतूहलाने आश्चर्याने त्या मुलीकडे पश्यति स्म म्हणजे पाहत होता। आणि मग पाहत होता, काय केलं मग त्याने, बालिका शालासुते किमर्थम सूचिसूत्रे आनयति, त्याला प्रश्न पडला की बालिकाने शालासुते शाळेच्या बॅगेमध्ये किमर्थम कशासाठी सूचिसूत्रे आनयति, सुई आणि दोरा आणला असेल असा त्याला प्रश्न पडला। तथाच रेलयाने ताभ्याम किम प्रयोजनम, तसेच रेल्वेत त्याचा म्हणजे सुई दोऱ्याचा काय उपयोग, काय प्रयोजन आहे। इति यात्रिकः अचिंतयत, असा यात्री काय करू लागला, विचार करू लागला। सा बालिका सुच्चाम सूत्र निवेश्य, सा बालिका त्या बालिकाने सुईत दोरा निवेश्य म्हणजे ओवला, सुईत दोरा काय केला, ओवला। आणि मग काय केलं बघा, आसनस्य छिन्नम, फाटलेल्या छिद्राच्या, आसन म्हणजे सीटच्या, छिन्न म्हणजे फाटलेल्या, तल्प म्हणजे छिद्राला, यथापूर्वम अकरोत जसे पूर्वी आहे तसे ती करत होती। यात्रिकः अपृच्छत, आणि असे करत असता यात्रीने विचारले, काय विचारले, अयि बालिके, अरे बालिका, काय विचारलं, अरे मुली, त्वं किं करोषि, तू काय करत आहेस। तर बालिका अवदत, बालिका म्हणाली, एतत् रेलयानम अस्माकं कृते अस्ति, ही रेल्वे आपल्या सर्वांसाठी आहे। एतत् राष्ट्रस्य संपत्ती खलु, खरोखरच ही कशाची संपत्ती आहे, राष्ट्राची आहे, देशाची संपत्ती आहे। आणि ह्या देशाच्या संपत्ती बघा, तस्य संरक्षणम अस्माकं आद्य कर्तव्यम, आणि त्याचे रक्षण करणे आपले आद्य म्हणजे पहिले कर्तव्य आहे। अहम तदेव करोमि, आणि मी तेच करत आहे। बालिकाया एतत् उत्तरम अतीव बोधप्रदम, आणि बालिकेचं हे उत्तर खूपच कसं होतं, बोधप्रदम, बोध देणारे होतं। आणि तो यात्रिकः काय करू लागला बघा, अनेन उत्तरेण भूरी प्रभावित, अत्यंत बोधप्रद ज्ञानदायक अशा विचाराने यात्री काय झाला, अनेक विचाराने, उत्तराने, जो भूरी म्हणजे यात्री काय झाला, प्रभावित झाला, आणि सहयात्रिक विचारमग्न अभवत, आणि तो यात्री विचारमग्न झाला। ते उत्तर ऐकून तो यात्री विचारात मग्न झालेला आहे।
त्यानंतर भो बालकः वयमपि सर्वे राष्ट्रसंपत्ते सुरक्षणाय, की अरे विद्यार्थ्यांनो, आपण सुद्धा सर्वांनी राष्ट्ररक्षणाय, राष्ट्राच्या संपत्तीच्या रक्षणासाठी, संवर्धनाय, राष्ट्ररक्षणाच्या वाढीसाठी कटिबद्ध भवामः, कटिबद्ध व्हायला पाहिजे, सज्ज व्हायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे? राष्ट्रधर्मम आचरामः, आणि राष्ट्राचा जो धर्म आहे तो आचरण करायला पाहिजे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ पाहिला. काय पाहिला आपण? थोडंसं मराठीमधून याचं थोडंसं बघूया. कोणी एक यात्रिक रेल्वेने प्रवास करत होता. एकदा त्याच्या मागे लांब आसनावर एक मुलगी बसली होती. अचानक ती मुलगी शाळेची बॅग उघडून सुई आणि दोरा बाहेर काढते. यात्री तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. मुलीने शाळेच्या बॅगेतून सुई व दोरा कशासाठी आणला असेल? तसेच रेल्वेत त्याचा सुई दोऱ्याचा काय उपयोग? तो यात्री विचार करू लागला. ती मुलगी सुईत दोरा घालून फाटलेल्या सीटला पूर्वीप्रमाणे केले. यात्रीने विचारले, अरे मुली, हे तू काय करत आहेस? मुलगी म्हणाली, ही रेल्वे आपल्यासाठी आहे. खरोखरच ही देशाची संपत्ती आहे. त्याचे रक्षण करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. मी तेच करत आहे. मुलीचे उत्तर अत्यंत बोधप्रद या ज्ञानदायक आहे. या विचाराने तो यात्री प्रभावित झाला आणि तो यात्री विचारमग्न झाला. अरे विद्यार्थ्यांनो, आपण सर्वांनी राष्ट्रीय संपत्तीच्या संरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणाच्या वाढीसाठी सज्ज व्हावे आणि राष्ट्रधर्माचे आचरण करावे. अशाप्रमाणे या पाठाचा काय होता? अर्थ होता. याच व्हिडिओमध्ये आज आपण भाषाभ्यास पाहणार आहोत, कारण की व्हिडिओ फार छोटा होईल, त्यामुळे भाषाभ्यास पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तर. एका वाक्यामध्ये काय द्या? उत्तर द्या. तर काय उत्तर आहे? यात्रिकः केन यात्रां करोति स्म. यात्रिक आहे कशाने यात्रा करत होता. तर त्याचं उत्तर आहे, आपण बघूया, यात्रिकः रेलयानेन यात्रां करोति स्म. यात्री जो आहे तो रेल्वेने यात्रा करत होता. दुसरा प्रश्न काय आहे बघा, छात्रा कुत्र उपाविशन, की छात्रा दीर्घासने उपाविशन. तर इथे त्याचं उत्तर आहे, तत्रे दीर्घासने एक छात्रा उपाविशत. हे त्याचं दीर्घासने हे त्याचं उत्तर आहे. तृतीय प्रश्न आहे, बालिकायाः शालासुते किम आनीतम. बालिकाने शाळेच्या बॅगमध्ये काय काय आणले होते? की त्याचं उत्तर इथंच आहे. बालिकेने शाळेच्या सूची तथा सूत्रम, सूची म्हणजे सुई, सूत्रम म्हणजे दोरा आणला होता. त्यानंतर चौथा आहे, वयम किम आचरामः. आपल्याला काय आचरायला पाहिजे? की राष्ट्रधर्मम आचरामः, की आपल्याला जो राष्ट्राचा जो धर्म आहे तो काय करायला पाहिजे? आचरण करायला पाहिजे. तर इथंच उत्तर आहे याचं, की हे राष्ट्रधर्म आहे तो आपल्याला आचरण करायला पाहिजे. पाचवा प्रश्न जो आहे, बालिकाया उत्तरम कीदृशम अस्ति. की बालिकाया जो उत्तर आहे ते कसं होतं? तर बघा, बालिका एतत् उत्तरम अतीव बोधप्रदम, की बोध देणारे होते, ज्ञानदायक होते, बोधप्रद होते. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो माध्यम भाषावर आधारित आहे आणि माध्यम भाषामध्ये उत्तर लिहा. का नाम राष्ट्रसंपत्ती. तर आपले संपूर्ण राष्ट्रच आपली संपत्ती आहे. आपल्या घरासमोरील रस्ते, विजेचे खांब इत्यादी स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. ज्या रेल्वेने, बसने आपण जातो तेथील सीट, बल्ब ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याची नासधूस करू नये. अशाप्रमाणे आणि आपल्या देशात अनेक पौराणिक धरोहर असलेल्या इमारती, किल्ले आहेत, जसे उदाहरणार्थ वेरूळच्या लेण्या आहेत, आणि त्यांचे संरक्षण करणे, तिथे कचरा न करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आणि आपण देशासाठी असतो तर देश आपल्यासाठी नसतो, हे तत्त्व नेहमी लक्षात ठेवावे. आपण देशासाठी असतो, देश आपल्यासाठी नसतो, हे तत्त्व आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रसंपत्ती संरक्षणाय यूयम किम कुरुथ. की राष्ट्रसंपत्तीच्या रक्षणासाठी आपण काय करायला पाहिजे? तर देश आपलाच असतो, आपण देशाचे उपकार कधीच फेडू शकत नाही. देशात असलेली प्रत्येक वस्तू आपली धरोहर आहे. आपल्या शाळेत असलेले बेंच ही सुद्धा आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खराब होऊ नयेत म्हणून डेस्कवर काही लिहू नये, चित्रे काढू नयेत, त्याची तोडमोड करू नये. आपण बागेत गेल्यावर तिथले फुले, फळे जर कोणी तोडत असेल तर आपण
त्यास तसे करू देऊ नये. कारण की किल्ले, राष्ट्रीय स्मारके यांचा कोणी दुरुपयोग करीत असेल तर आपण त्यास तसे करण्यास प्रतिबंध करावे. समाजात रस्त्यावर कोणी कचरा टाकत असेल तर त्यासही आपण थांबवू शकतो. अशाप्रमाणे आपण राष्ट्रसंपत्तीच्या संरक्षणासाठी आपल्याच्याने जेवढे होईल तेवढे आपण काय करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे. तिसरा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बघा. प्रश्न निर्माणं कुरुत यात्रिकः कुतूहलेन बालिकां पश्यति स्म. यात्रिक कुतूहलाने बालिकेला पाहत होता. तर इथे जो प्रश्नवाचक होईल ते होईल काम. काम म्हणजे कुणाला पाहत होता. आणि वाहनस्य संरक्षणम अस्माकम, आपले आद्य कर्तव्य आहे. आपले म्हणजे कुणाचे, केशाम, कुणाचे. काम आणि केशाम हे दोन उत्तर इथे दिसतील तुम्हाला. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो चौथा प्रश्न असा आहे की गद्यांशामध्ये समानार्थी शब्द लिहा. की गद्यांशमध्ये आलेले जे आहेत ते समानार्थी शब्द या शब्दांचे आहेत. मग सगळ्यात पहिला शब्द जो आहे औत्सुक्यम. तर औत्सुक्यम म्हणजे कुतूहल. तर कुतूहल शब्द आला का पाठामध्ये तो आपण बघूया. की हे जे आहे बघा, कुतूहलाने तिला पाहत होता, की कुतूहल म्हणजे औत्सुक्यम. तर पहिला नंबर इथे उत्तर देऊत आपण. दुसरा आहे धनम. धनमसाठी शब्द आलेला आहे वित्तम. मग वित्तम शब्द आपल्या आहे का बघा बरं. धनमचं वित्तम आलेलं नाही आहे, तरी पण काही गोष्टी आपल्या धड्यामध्ये आलेल्या आहेत. विद्यालय, पाठशाला, हे विद्यालय, पाठशाला आणि दोरकह. दोरक आणि औत्सुक्यम यासाठी शब्द आलेला आहे. दोरकह म्हणजे सूत्रम. तर सूत्रम शब्द आपल्या पाठामध्ये आलेला आहे, हे इथे दिलेला आहे. आणि जो पहिला जो आहे तो शब्द औत्सुक्यमचा जो कुतूहल आहे तो पण आलेला आहे. आणि दोन शब्द आलेले आहेत, दोन शब्द आलेले नाही आहेत, तर तुम्ही लिहू शकता धनमचं वित्तम आणि विद्यालयाचं पाठशाला. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो पाचवा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. नयतीचं आ नयती होईल विद्यार्थी मित्रांनो. नयतीच्या पुढं आ शब्द लागेल, मग आ नयती बनेल. आणि उत्तिष्ठती म्हणजे उठणे, तर उपविंशती म्हणजे बसणे, उपविंशती. तर अशाप्रमाणे उपविंशती शब्द उत्तिष्ठतीचं उत्तर राहील. त्यानंतर कोण कुणाला म्हटले, कह कम वदती. कोण कुणाला म्हटले. आई बालिके त्वं किं करोसि. की जो बालिका आहे तू काय करत आहेस. यात्री बालिकाम वदती. जो यात्री होता, यात्री करू होता असं लिहायचं. यात्री बालिकाम वदती. ठीक आहे, अशाप्रमाणे यात्री बालिकेला बोलला. त्यानंतर मेलनम कुरुत. मिळवा. काय मिळवायचं आहे. विशेषण आणि विशेषण जे आहे, विशेषण आणि विशेषणाने आहेत. तर मग ते विचारमग्न. बोधप्रथम काय होतं की उत्तरम होतं. विचारमग्न कोण होता की यात्रिक होतं. आणि छिन्नम काय आहे झालेलं होतं, तल्प झालेलं होतं. त्यामुळे अशाप्रमाणे आपण याचे उत्तर दिलेले आहेत. त्यानंतर कोष्टकम पूरयत. कोष्टक पूर्ण करा. कोष्टक पूर्ण करायसाठी आपण काय करायला पाहिजे, मग ते आपण नामतालिका, सर्वनाम तालिका याच्यामध्ये दिलेले आहेत, तर आपण ते पूर्ण करूया. तर मग यामध्ये जे नाम शब्द जो आहेत, मग नाम शब्द भरपूर आहेत. ते बालिकया, थोडंसं आपण इकडे हे करूया. हां, तर जे नाम शब्द जे दिलेले आहेत, तर कोणकोणते बालिकया नाम शब्द आहे. हां, आसनस्थ, आसनस्य, हे आहे बरोबर. थोडंसं मोठं आपण छोटं करण्याचा प्रयत्न करू, कारण की शब्द भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, तर सगळ्यात पहिले बालिकया, त्यानंतर आसनस्य, उत्तरेन. बघा उत्तरेन कुठं आहे का, हे उत्तरेन अकारांत शब्द. आणि यात्राम कुठे आहे बघा, यात्राम हे इथे यात्राम. तर हे शब्द जे आहेत हे 4 शब्द नाम तालिकेमध्ये येतील. कुठे येतील, नाम तालिका. सर्वनाम तालिकेमधला रंग वेगळा करूया आपण. सर्वनाम तालिकेमधला जो रंग आहे तो बघा हिरवा. अहम एतद अस्माकम. याचे उत्तर काय काय आहेत. अहम शब्द कुठे दिलेला आहे बघा, अहम, एतद आणि अस्माकम हे 3 जे नाव आहेत ते सर्वनाम आहेत. मग लट रूपानी, लटलकार कोणकोणते आहेत. मग लटलकारासाठी आपण पुढचा रंग घेऊया लाल.
मग लटलकारमध्ये आचारामः, लटलकारचं हे जे आहे आचारामः. त्यानंतर पृच्छती हा जो लाल रंग आहे, आणि आनयती, आणि हा जो आहे आनयती. त्यानंतर लंग रूप आनयती, आणि तिथं आणि ते सीतत मी वहम. आता करोमी पण याच्यामध्ये आनयतीमध्ये येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लंगलकार, लंगलकारामध्ये राहिलेले जे दोन आहेत कोणते, पुढचा रंग घेऊत म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येईल की लंगलकारमध्ये हा जो रंग आहे अभवत आणि उपाविशत हे दोन्हीही लंग रूपाने म्हणजे भूतकाळामध्ये येतील. पुन्हा एकदा आपण घेऊया. नामतालिकेमध्ये बालिकया आसनस्य उत्तरेण यात्राम असे 4 शब्द येतील. सर्वनाममध्ये अहम, एतद आणि अस्माकम. लटरूपाणी म्हणजे आचरामः, पृच्छती, आनयती आणि करोमी. आणि लंगरूपाणी म्हणजे अभवत आणि उपाविशन. अशाप्रमाणे इथे उत्तरं येतील. अशाप्रमाणे आपण या छोट्याशा पाठांतराचा भाग इथे पाहिला. त्यानंतर एक छोटंसं आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं वर्णन पण इथं दिलेलं आहे. 2 मिनिटामध्ये चित्राचं वर्णन पण आपण यामध्ये पाहणार आहोत. तर एतत् निसर्ग चित्रणम, हे कशाचं चित्रण आहे, निसर्गाचं चित्रण आहे. आणि निसर्गाचं चित्रण असल्यामुळे आपण यामध्येच व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तुम्ही चित्र हे पाहू शकता आणि त्याचं उत्तर देऊ शकता. हे जे चित्र आहे हे चित्र संपूर्ण दिलेले आहे आणि त्याचं उत्तर आपण यामध्ये पाहणार आहोत. अत्यंत छोटं आहे त्यामुळे आपण एतत् निसर्ग चित्रण हे जे आहे निसर्गाचं चित्रण आहे. तर बघूया आपण. आकाशे मेघाः खगाच सन्ति. तर मेघाला 1 नंबर देऊया आपण. आकाशे मेघा 1 नंबर, खगाः 2 नंबर, च सन्ति आकाशामध्ये मेघ ढग आणि खगः म्हणजे पक्षी आहेत. मयूरः नृत्यन्ति, तर मयूरला आपण 3 नंबर देऊया. मयूर म्हणजे मोर नाचत आहे. मंडूकः रटती, तर मंडूकाला आपण 4 नंबर देऊया. मंडूक म्हणजे जो बेंडका आहे हा, तो बेंडका काय करत आहे, ओरडत आहे. त्यानंतर वृक्षस्य अधः बालको तिष्ठतः, तर वृक्षाच्या ज्या खाली आहे तर बालक काय करत आहे, बालको म्हणजे 2 बालक, तिष्ठत म्हणजे उभे राहिले आहेत. आणि जले म्हणजे पाण्यामध्ये मीनः कमलानी च सन्ति, मीनाला आपण 6 नंबर देऊत आणि कमलांना आपण 7 नंबर देऊत. मीना म्हणजे मासोळी आणि कमळ म्हणजे कमळ, संती म्हणजे आहे. तर अशाप्रमाणे हे आपण चित्र वर्णन पण इथे पूर्ण केलेलं आहे. तर आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण पुढचा भाग पुढच्या पाठामध्ये घेणार आहोत. तर तेवढाच भाग आपल्याला इथे पाहायचा आहे. तर अतिशय सुंदररित्या आपण इथे बघितलो आणि चित्राचं वर्णन केलेलं आहे. तर अशाप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रभक्ती, त्याचा भाषाभ्यास आणि जो लेखन कौशलमचा भाग आहे, चित्रवर्णनचा भाग आहे, तो पण आपण पाहिला. तर पुढच्या पाठामध्ये आपण थोडंसं ग्रामरचा जो भाग आहे तो घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.